वजन कमी होईल. बाहेर पण एवढं प्रयत्न केले होते वजन कमी करण्यासाठी, पण 1 किलोही माझं वजन कमी झालं नाही. ज्यावेळेस मी आले ह्याच्यात 2-3 दिवस मी एक्सरसाइज केला, नकोसं वाटलं मला, त्रास वगैरे व्हायला लागला. पण जर कंटिन्यू केली मी नंतरनं, तर चांगला फरक पण मला जाणवला. आणि माझ्या डिसऑर्डर पण होत्या, की मला पित्ताचा त्रास भरपूर होत होता. माझ्या छातीत दुखत होतं. डॉक्टरांना पण मी दाखवलं, 2-3 डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी ईसीजी वगैरे सगळं काढून मला हे केलं. पण डॉक्टरांचं पण सजेशन हेच होतं, की तुम्ही वजन कमी करा. मॅडम, तुम्ही जे आता सांगितलं की इतके सगळे चॅलेंजेस म्हणजे मधून तुम्ही आलात, तर तुमचं किती किलोग्राम वजन होतं मॅडम त्यावेळेस? माझं 78 किलो वजन होतं माझं. 78 किलो वजन? किती महिन्यापूर्वी मॅडम? आता एक वर्षा पाठीमागे माझं 78 किलो वजन होतं. ओके, तर 78 किलोग्राम वजन हे किती दिवसापासून होतं मॅडम तुमचं? बरेच दिवस म्हणजे 10 वर्ष झालं माझं वजन तेवढं 78 किलोचं आहे. त्याच्या म्हणजे किती प्रयत्न केला तरी एकही किलो वजन माझं कमी झालं नव्हतं. 5.5 किलो ना. काय काय प्रयत्न करत होते मॅडम वजन कमी करण्यासाठी याच्या अगोदर? रोजची वॉकिंग केली. युट्यूबला बघून ते मध पाणी रोज सकाळी उठल्या मध पाणी प्यायचो. अक्षरशः ते अख्खं लिंबू मिक्सर मध्ये बारीक करून ते प्यायची. ते जिऱ्याचं ह्याचं खूप प्रयत्न केले होते. जवळजवळ 1-2 डझन मधाच्या बाटल्या घरात साठल्या होत्या. आणि रोजची संध्याकाळचं जेवण सोडलं होतं. जेवण सुद्धा करायचे नाही. सकाळचा नाश्ता नव्हता, फक्त एक टाइम दुपारचं जेवण. आणि वॉकिंग पण चालूच होती. पण त्याचं वजन तर काहीच कमी नाही, पण अशक्तपणा जास्त यायला लागला, चक्कर वगैरे यायला लागली, डोळ्यांच्या खाली वगैरे काळं वगैरे ते सगळं व्हायला लागलं. ते नंतर मग मी ते सोडूनच दिलं. आता म्हणलं काय होईल ते होईल, जास्त वाढलं तरी वाढून द्या. कारण तर सगळे पार्टिसिपेंट नीट लक्षपूर्वक आहे का? वजन कमी करण्याच्या छंदामध्ये आपण नाही ते प्रयोग अशा पद्धतीने करतो, म्हणजे त्यातले सर्वात महत्वाचे प्रयोग असतात बघा, की अतिरिक्त प्रमाणामध्ये एखाद्या पदार्थाचं आपण सेवन करणं, म्हणजे मध असेल, लिंबू पाणी असेल, जिरा पाणी, अगदी ते मेथीचे दाणे देखील कडवट लागतात, तर ती देखील मी देखील ते प्रयत्न केलेले आहेत. तर त्यामुळे त्या प्रयत्नातून अनोळखी प्रयत्न नाही येते माझ्यासाठी देखील. तर हे सगळे आपण करतो. या प्रयत्न ज्यावेळेस आपण करत असतो, लक्षात घ्या, तर कोणतीही गोष्ट एक प्रमाणामध्ये असेल तर ती आपल्या बॉडीसाठी योग्य आहे. पण त्या प्रमाणापेक्षा जर का जास्त झाली तर त्याच्या बॉडीवरती साईड इफेक्ट होतात. संध्याकाळचं आपण जेवण बंद करतो, कुठेतरी आपण कमी खाणं वगैरे. तर बॉडीला आपली न्यूट्रिशनची गरज असते. बॉडी आपल्या न्यूट्रिशन वरती बॉडी चालते. मग आवश्यक ते अन्न पदार्थ, आवश्यक ते अन्नद्रव्य जर का आपल्या बॉडीला मिळाले नाही, आपण वेट लॉसच्या साठी जर का गेलो, तर लक्षात घ्या त्यावेळेस तुमचं वजन कमी होत नाही. त्यावेळेस तुमचं मसल मास पर्सेंटेज जे आहे ना, तर ते त्या ठिकाणी कमी होतं. आणि तुमच्या बॉडीवरती अतिरिक्त परिणाम म्हणजे तुमच्या स्किनला रिंकल्स येतात, कुठेतरी थकवा येणे, चक्कर येणे, तुम्ही 10 पावलं पण चालू शकत नाही. आणि ज्या गोष्टीसाठी आपण वजन कमी केले, लक्षात घ्या, कशासाठी वजन कमी केलं तर आपण छान सुंदर दिसण्यासाठी आणि आपल्या बॉडीमध्ये एनर्जी लेवल वाढण्यासाठी. या 2 गोष्टी जर का आपल्याला अचीव होत नसतील एक्सरसाइज करून किंवा हेवी डायटिंग करून, तर आपण वजन कमी केलेला काय फायदा? सो मॅडम, हे मागील कित्येक दिवसापासून तुमचं चालू होतं. मग आपली फॅमिली मिळाली. फॅमिली मिळाल्यानंतर मॅडम काय केलं तुम्ही या फॅमिलीमध्ये आल्यानंतर? चेंजेस काय केलं तुमच्या लाईफस्टाईल मध्ये आणि कशा पद्धतीने किती किलोग्राम वजन कमी केलं मॅडम तुम्ही? मी 23 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. मी आता माझं वजन 55-56 किलो आहे. आणि गेल्या 1 वर्षापासून माझं वजन आता एवढंच आहे. मी फक्त मेंटेन आता करते. आली त्यावेळेस म्हणजे मी कंटाळीच होते पूर्णपणे, की करायचीच नाही एक्सरसाइज. माझ्या मिस्टरांनी सुरुवातीला जॉईन केलं होतं. आणि खरं सांगते, माझे मिस्टरच स्वतः करत होते एक्सरसाइज. मी फक्त दरवाजात उभं राहून बघत होती त्यांना. 4 दिवस मी फक्त त्यांच्याकडे बघत होती, कशी चालली, काय करताय, करा तुमचं तुम्हीच. म्हटलं मला काही प्रयत्न करायचा नाही. पण 4थ्या दिवशी मी मनावर घेतलं, ठीक आहे बाबा, करून तर बघूया. आता एवढे प्रयत्न केले, हा शेवटचा प्रयत्न तरी करून बघूया. पण केला, अक्षरशः मी 2-4 दिवस केला. मला एवढं छान वाटलं की त्याच्यानंतर जे मी कंटिन्यू केलं ते आजपर्यंत माझं कंटिन्यूच आहे. आणि पूर्ण म्हणजे किचनमध्ये सुद्धा पूर्णपणे बदल झालेला आहे माझ्या. ग्रेट मॅडम. मला तुमचे ते प्रसंग अक्षरशः डोळ्यासमोरून जात आहेत माझ्या, की सर वर्कआउट करत होते आणि तुम्ही फक्त पाहत होते की सर कसे करतायत. आणि पाहू शकताय तुम्ही 78 वरून हा मॅडमचा आता सध्या मॅडम 55 झालेलं आहे तुमचं वजन, राईट? हो, 55 आहे. ओके, म्हणजे जवळपास 23 kg मॅडमनी वेट लॉस केलेला आहे. या फोटोपेक्षाही कमी मॅडमचं या ठिकाणी वजन झालेलं आहे. सो 23 kg वजन कमी करणं किती दिवसामध्ये कमी केलं मॅडम तुम्ही हे वजन? सर मी 3.5 महिन्यामध्येच केले कमी. 3.5 महिन्यामध्ये 23. पाहू शकता तुम्ही बिफोरचा फोटो. मॅडमचा एखादा छानसा फोटो असेल तर प्लीज पुन्हा एकदा शेअर करा. रिक्वेस्ट आहे मला माझी या ठिकाणी. हा आय थिंक व्हिडिओ मधला स्क्रीनशॉट आहे. सर ग्रुप वरती आहे सर. ओके, जस्ट 1 मिनिट मॅम. सुपरवायझर, ऍक्टिव्ह सुपरवायझर ग्रुप. येस. ओके, जस्ट 1 मिनिट.
तर तुम्ही ओके, तर मॅडमांचा या ठिकाणी फोटो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सगळ्या जणांनी लक्षात घ्यायचं की हा जो फोटो आहे ना, हा केवळ मॅडमांचा नसून तुम्ही या फोटोमध्ये स्वतःला इमॅजिन करा की काय चेंज होऊ शकते लाईफ आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आयुष्य बदलू शकतं. तर पाहू शकताय तुम्ही, हा मॅडमचा बिफोर आणि आफ्टरचा फोटो आहे. बिफोरच्या फोटोमध्ये 78 किलोग्राम होते मॅमचे, पाहू शकता या ठिकाणी चेहरा देखील पूर्णपणे मॅडम बदलल्यासारखा वाटतोय. आणि मॅडमचे हात सर्व बॉडी जर का बघितलं तर वजन वाढल्याच्या नंतर काय होऊ शकतं बॉस. आणि आज प्रत्यक्षात आफ्टर का फोटो वह दिखाने की जरूरत ही नहीं है. मैम आफ्टर में आपके सामने है और पिछले 9 महीने से वजन उन्होंने मेंटेन करके रखा है. मॅडम, खूप साऱ्या लोकांना चॅलेंज असतं की वजन कमी करणं हे चॅलेंज नाहीये खऱ्या अर्थाने जर विचार जर केला तर वजन कमी केलेलं वजन तुम्ही किती काळ मेंटेन ठेवतात. कारण की यश मिळवण्यासाठी जितकं आपल्याला कष्ट करावं लागतं त्याच्यापेक्षा जास्त कष्ट ते यश टिकवण्यासाठी आपल्याला करावं लागतं. तर तुम्ही आज 9 महिन्यापासून मॅडम तुमचं कधी वजन वाढलं नाही? नाही सर, आहे तेवढंच आहे. म्हणजे एकच किलो वाढलं ते मेंटेन करायचं. बरं, कसं वाटतं बरं ज्यावेळेस तुम्ही पाहतात बिफोरचा फोटो, ज्यावेळेस तुम्ही स्वतः आरशामध्ये एकदा पाहता, म्हणजे स्वतः पाहता आणि स्वतःला ज्यावेळेस आरशामध्ये पाहता, तर कसं वाटतं मॅडम तुम्हाला? आता आफ्टरचं पाहून खूप छान वाटतं. बिफोर होती त्यावेळेस 78 किलो वजन होतं. त्यावेळेस मी म्हणजे कमी ज्या वजनाच्या बायकांना बघायचे त्यावेळेस असं वाटायचं मी कधी तशी होईल, मला कधी ते माझ्यावर जीन्स वगैरे काय घालायचं असले तर कधी मी ते घालेल आणि होईल का माझं वजन तेवढं कमी, होणार आहे का. म्हणजे निगेटिव्हलीच होते मी अगोदर सुरुवातीला, म्हणजे नाहीच होणार, आता होणारच नाहीये माझं वजन. पण काश मेरा भी वजन वैसा होता असं कुठेतरी वाटत होतं. हो मॅडम, हो सर. पण झाला तो बदल झाला, ते चेंजेस झाले. पण आता 1 जरी किलो म्हणजे 500 ग्रॅम जरी वजन वाढलं तरी पण असं वाटतं की वाढलं वजन की लगेच ते कमी करायचं. काय करता मॅडम हे वजन मेंटेन ठेवण्यासाठी? मॅडम तुम्ही वजन वेट लॉसच्या जर्नीमध्ये तुम्ही काय काय केलं आणि आज मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही काय करतायत वजन कमी करायच्या जर्नीमध्ये मी म्हणजे मी माझ्या कोचचे गायडन्स जे ते काय सांगतात ते सगळं व्यवस्थित केलंय. म्हणजे सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत वॉकिंग, बाकी सुद्धा सकस संतुलित आहार. मेन म्हणजे हे न्यूट्रिशन, सुरुवातीचे न्यूट्रिशन सकस संतुलित आहार मी 2 टाइम घेत होते. आणि हे घेतल्यानंतर म्हणजे मला जेवण करूशीच वाटत नव्हतं. पूर्ण माझा दिवस ह्याच्यावरच असायचा, हेच घ्यायचे मी. आणि मी ह्याचं आपल्या कोचचं मार्गदर्शन ते सांगितलं तसंच मी पूर्णपणे 3 महिने मी कंटिन्यू तेच करते. आता सुद्धा मी तेच करते, पूर्ण त्यांचंच मार्गदर्शन घेऊनच आता कंटिन्यू माझं हे चालू आहे, वर्कआउट वगैरे. 9 महिन्यापेक्षा जास्त कालावधी मॅडमांनी या ठिकाणी वजन स्वतःचं मेंटेन करून ठेवलेलं आहे. आणि आज सांगतायत की त्या कंटिन्युअसली लाईफस्टाईल जी आहे तर ती चांगली लाईफस्टाईल ज्या त्यांनी चेंज केलेली आहे तर ती. तर मॅडम आता लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? म्हणजे तुमची लहान बहीण, मोठी बहीण, कुणी सासूबाई असतील, जाऊबाई असतील, तुमच्या फ्रेंड सर्कल असेल सोसायटीमध्ये, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत मॅडम तुम्हाला पाहून? सांगायचं म्हणजे तर म्हणजे माझ्या माहेरी तर सगळे हीच येतं, ओव्हरवेटच आहेत. पण त्यांना एवढं सांगून प्रयत्न केला पण एकही माझ्या अजून आज जॉईन नाही. प्रत्यक्षात माझा रिझल्ट बघून सुद्धा कोणी सुद्धा जॉईन नाही. आणि माझ्या सासरी म्हणजे सगळे स्लीव आहेत, फक्त मीच सेंचुरी मारली होती सगळ्याच्यात जास्त. सगळ्यात लहान असून मी सगळ्यात मोठी दिसत होती घरात. पण आता तुम्ही देखील त्या फॅमिलीमध्ये आता स्वतःला सामावून घेतलेलं आहे मॅडम. हो, त्यांच्यासारखी सेम झालेली आहे मी पण आता. आणि पण घरी नाही, माहेरी पण सगळे म्हणतात की खूप छान बदल केलायस, खूप चांगलं करतेस. त्यांना पण म्हणतो तुम्ही पण माझ्यासारखं व्हा, तुम्ही या फॅमिलीशी जॉईन करा, खूप चांगली आहे. पण नाही सर, प्रयत्न चालू आहेत. आणि एक ना एक दिवस ते सुद्धा येणार आहेत माझ्या बरोबर, एक्सरसाइज करणार आहेत ते. हॅलो, सरांना रेंजचा इश्यू दिसतोय बहुतेक. मॅडम तुम्ही नवीन पार्टिसिपेंटना काय संदेश द्याल? मी एवढंच. हॅलो हॅलो, येतोय का आवाज सर? हा येतोय. हा, मी एवढंच सांगते. येतोय मॅडम.
हा की डेली एक्सरसाइज करा, कोचचे मार्गदर्शन व्यवस्थित हे करा, रिझल्ट हा तुम्हाला 100% आहे एवढं सांगू इच्छिते मी. सकस संतुलन आणि मेन म्हणजे हे 20% एक्सरसाइज आणि 80% हमारा सकस संतुलन न्यूट्रिशन, ये सबसे ज्यादा जरूरी है. छान मॅडम, खूप छान वर्कआउट केलं आज आपण आणि खूप मोलाचा संदेश दिला इतर पार्टिसिपेंटना की आपण आयुष्यभर वर्कआउट केला पाहिजे, सकस संतुलित आहार घेतला पाहिजे. धन्यवाद मॅडम. ओके सर, थँक्यू सर. आणि कोण आपला अनुभव शेअर करू इच्छित असेल तर हँड रेज करा. कुठं टाकणार आहेस वळायला? टाकते मी नंतर. येस, कुठं जवळ 45 मिनिटं. येस येस येस. ओके, सो नेटवर्क इश्यू होता. येस सर, मॅडमांचा अनुभव झालेला आहे का? अनुभव झालाय सर. ओके, सांगू शकता? वुमेन चॉईस कंटिन्यूस. हॅलो. सर, आपला परिचय करून द्या सर. माझं नाव सुभाष गंगाधर देवकते आहे सर. कुठून आहात? मी नांदेडून आहे सर, भिवंडीला असतो. आपल्याला फॅमिलीची ओळख कशी झाली सर? आपल्या फॅमिलीची ओळख सर माझे मित्र आहेत समीर मळगे सर, त्यांच्याकडून झालेली आहे. किती दिवस झाला आपण वर्कआउट करताय? मी आता 10 महिने झालं सर वर्कआउट करतो. काय कारण होतं म्हणजे फॅमिली जॉईन करण्याचं? माझं वाढलेले वजन आणि मला मणक्याचा प्रॉब्लेम होता. मणक्याचा त्रास होता सर. हो. ठीक आहे, मग आता काय फरक वाटत